नमस्कार मैत्रिणींनो, पूनम्स फूड्स अँड रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी ब्रोकोलीपासून एक चटपटीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी झटपट तसेच अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होते। आणि बघा, ब्रोकोली म्हटलं की सगळ्यांच्याच नाकी नऊ येतात, पण अशा पद्धतीने बनवाल ना तर सगळेच बोट चाखून खातील आणि तुमचं कौतुकसुद्धा करतील। तर इथे ब्रोकोली घेतलेली आहे, तसेच एक वाटी मटार घेतलेले आहेत, एक बटाटा घेतलेला आहे, 2 कांदे आणि 2 टमाटर घेतलेले आहेत। सर्वप्रथम ब्रोकोली आपण कट करून घेऊया आणि ब्रोकोली कट करताना फक्त ब्रोकोलीचे तुरे घ्यायचे आहेत, देठ वापरायचं नाही। ही रेसिपी खूपच चविष्ट होते आणि ब्रोकोली आरोग्यासाठी खूपच छान आहे। त्याच्यामध्ये सगळे गुणधर्म आहेत, तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा अशा पद्धतीने। आणि बघा, माझं पिल्लू कसं मध्ये मध्ये लुडबुड करत आहे। मी जे काही करते ना ते सगळं तिला करायचंच असतं। ब्रोकोली कट करून झालेली आहे, आता एका बाउलमध्ये ठेवूया आणि मीठ घालायचं त्यामध्ये आणि 15 मिनिट रेस्ट द्यायचं ब्रोकोलीला मीठ आणि पाण्यामध्ये। मीठ लावून छान चोळून घ्यायचं आणि नंतर पाणी घालायचं, तर त्यानंतर 15 मिनिट रेस्ट द्यायचं ब्रोकोलीला। ब्रोकोली बाजूला ठेवून आपण तोपर्यंत बाकी भाज्या कट करून घेऊया। मटार मी आधीच सोलून ठेवले होते, त्यामुळे झटपट आपला स्वयंपाक होतो। तर आता इथे कांदा कट करून घेते आहे। तर कांदा मी रफली कट करत आहे, कारण आपल्याला त्याचं वाटण बनवायचं आहे। तुम्ही बारीकसुद्धा करू शकता, ते तुमच्यावर डिपेंड करतं। ही रेसिपी फारच चविष्ट लागते, तुम्हीसुद्धा ट्राय करा नक्कीच। आणि रेसिपी आवडल्यास पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा मैत्रिणींनो। सबस्क्राईब करत चला की सबस्क्राईब करायला शुल्क लागत नाही, ते पूर्णतः निःशुल्क आहे। करत जा सबस्क्राईब, शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा बरं का या रेसिपीज। तर बघा, कांदा कट करून झालेला आहे। आता बटाटा कट करून घेऊया। मी बटाटा आधीच शिलून ठेवलेला, आता कट करून घेत आहे। बटाट्याचे स्लाइस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करा। आणि बटाटा कट करून झाल्यानंतर मी तो सुद्धा एका बाउलमध्ये ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे, जेणेकरून बटाट्यातील सगळे एक्स्ट्रा स्टार्च असतात ते रिमूव्ह होतील आणि आपल्या रेसिपीला छान स्वाद येईल। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा। आता टोमॅटो कट करून घेऊया। तर टोमॅटोला आधी 2 भाग करायचे टोमॅटोचे। माझ्या मिस्टरांना टोमॅटोचं बी आवडत नाही, त्यामुळे मी नेहमीच टोमॅटोचं बी काढून घेते, त्यानंतर टोमॅटो कट करते। तर टोमॅटोसुद्धा मी रफली कट करत आहे, मोठे मोठे तुकडे करत आहे। टोमॅटोची प्युरी करायची आहे आपल्याला, नाही केली तरी असंच टाकायचं असेल टमाटर तर त्याला एकदम बारीक कट करावं लागेल। तर अशा प्रकारे आपल्या सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत। आता मी कढई घेतलेली आहे, ब्रोकोली छान धुवून घेतली। कढईमध्ये तेल घातलेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे। ब्रोकोली आपण यामध्ये फ्राय करून घेऊया। ब्रोकोली फ्राय केल्यामुळे त्यातील तुरटपणा निघून जातो, तसेच ब्रोकोलीचा छान रंग येतो, हिरवी कंच अशी ब्रोकोली दिसते आणि आपल्या भाजीला छान टेस्ट येते। तर ब्रोकोली टाकून घेतलेली आहे तेलामध्ये, छान हळूवार असं हलवून घेतलं, मिक्स केलं छान। त्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे इथे, जेणेकरून ब्रोकोली 20 ते 30% छान शिजून जाईल। जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला, कारण आपण भाजी बनवत आहोत, त्यामुळे नंतर शिजवायचं आहे। तर बघा, ब्रोकोली फ्राय झालेली आहे। तुम्ही असंच सुद्धा खाऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर। आता आपण ब्रोकोली बाजूला काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी वाटण आधी भाजून घेणार आहे। 1 टेबलस्पून जिरे घेतलेला आहे, त्यानंतर कांदा घेतलेला आहे चिरलेला आणि टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत।
आपण जे मटार घेतले होते त्यातील अर्धे मटार मी यामध्ये घालणार आहे आणि अर्धे मटार आपण अख्खे ठेवणार आहोत, म्हणजेच अर्ध्या मटारचं वाटण करायचं आहे। मटारचं वाटण केल्यामुळे आपल्याला मसाले लागत नाही आणि मसाले न घालता सुद्धा भाजीला छान ग्रेव्ही येते। तर बघा, तुम्हाला ही पद्धत आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सबस्क्राईब सुद्धा करा। कांदा छान परतलेला आहे, बघा किती सुंदर रंग आलेला आहे कांद्याला। आता टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो सुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। अधूनमधून छान हलवत राहायचं, म्हणजे आपली फोडणी कढईच्या तळाला बसणार नाही। छान मसाले भाजून झालेले आहेत। आता एका मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। बघा किती सुंदर रंग आलेला आहे। आता यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे 1 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून धनेपूड घेतलेली आहे। चिमूटभर हळद घेतलेली आहे, तसेच चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। 1 चम्मच मीठ आहे आणि चिमूटभर गरम मसाला घेतलेला आहे। गरम मसाला पूर्णतः ऑप्शनल आहे। तसेच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। सगळे जिन्नस गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचं। आता आपण फोडणी देऊया भाजीला। तर बघा, कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। ते सुरुवातीचं कमी होतं तेल, त्यामुळे आणखी 1 पडी तेल घातलेलं आहे। छोट्या पडीने घातलेलं आहे। तेल मस्त गरम करून घ्यायचं। आता तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि 1 तमालपत्र घेतलेला आहे। त्यानंतर हिरवे मटार घातलेले आहेत। मटार घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची, कारण मटार फुलतात आणि ते अंगावर उडतात। मटार घातल्यानंतर लगेच बटाटा घालून घ्यायचा, कारण बटाटा शिजला पाहिजे, बटाटा शिजायला वेळ लागतो। आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आलं लसूण पेस्ट तुमच्याकडे नसेल तर वाटण करताना त्यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्यायचं। आता छान बटाटा परतलेला आहे, त्यामध्ये वाटण घालून घेतलं। वाटण घातल्यानंतर मस्त असं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून 1 ते 1.5 मिनिट मंद आचेवर छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर ब्रोकोली घालायची। ब्रोकोली घातल्यानंतर छान मिक्स करायचं। मिक्स केल्यानंतर परत एकदा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट वाफवून घ्यायचं। बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या भाजीला आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे भाजीला। त्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये वाटण केलं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हलवून घ्यायचं आणि तेच पाणी इथे भाजी शिजवायला वापरून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं। आता आपली भाजी तयार आहे। भाजी 70 ते 80% शिजलेली आहे। आता एकदा हलवून घ्यायचं। त्यानंतर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी घालायचं। पाणी थंड घालायचं। थंड पाण्यामुळे छान तरी येते भाजीला। आणि बघा, ब्रोकोली शिजायला जरा वेळ लागतो। फ्लावर लवकर शिजतो, पण ब्रोकोली शिजायला वेळ लागते। त्यानंतर घातलेलं आहे कोथिंबीर, फ्रेश हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे। छान मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून 2 मिनिटे वाफवून घेतलेलं आहे। 2 मिनिटानंतर बघा, आपल्या भाजीला किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि छान शिजलेली आहे भाजी। त्यानंतर थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे, ती हातावर चोळून घालायची आणि आपली गरमागरम झटपट अशी ब्रोकोली बटाटा मटारची भाजी तयार आहे। तुम्ही ही लंच, डिनर किंवा पाहुणे आल्यानंतर सुद्धा बनवू शकता, टिफिनला सुद्धा देऊ शकता। बघा किती सुंदर अशी भाजी झालेली आहे। माझ्या घरात तर ही भाजी सगळ्यांनाच आवडते। चला आता झटपट सर्व करूया। तर भाजी घेतलेली आहे, सोबतीला मी साधी चपाती तसेच पराठासुद्धा केला होता। भात आहे आणि डाळ आहे। बघा, असं करून तुम्हाला आवडलं तर पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। मस्त रहा, स्वस्त रहा आणि खात रहा।